स्वागत. वा वा. आजच्या भागामध्ये मात्र आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण राजन महाराज काशीद. परमार्थ या विषयाबद्दलचे अत्यंत मोलाचे विचार आपण त्यांच्या कीर्तनातून समजून घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख नामे ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर अपर कुमारे विवरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कीर्तन चांग बोय अंग हरी रूप प्रेमे छंदे नाचे डोले भारतले देह भाव एक देशी जीव कळा हास कळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले भारतले देह भाव तुका म्हणे उरला देवा गेला भेव त्या पारे प्रेमे छंदे नाचे डोले भारतले देह भाव काय म्हणतात महाराज? कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीव कळा हास कळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव विठ्ठला योंत प्रविश्य मम वाचे मिमां प्रसुप्तां संजीव यत्तिखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्त चरण श्रवणत्व गदीं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीत पाणिमण्डलं मण्डनानां तरुण तुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं
स्वदैरवदहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय आमचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कीर्तन सांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करिता म्हणजे निरोपणा करिता प्राप्त असणारा अभंग निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कीर्तन भक्तीचा महिमा प्रतिपादन करतात विठ्ठला अगदी अभंगाचा सरळ भाव जर आपण पाहिला तर महाराज सांगतायत कीर्तन हे चांगलं आहे कीर्तन हे चांगलं आहे कीर्तन चांग काय हो महाराज या चांगल्या कीर्तनाचा परिणाम काय होईल होय अंग हरिरूप महाराजांना विचारलं असा हरिरूप झालेला साधक महाराज आम्ही ओळखायचा कसा महाराज सांगतायत लक्षण सांगतायत प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव त्याच्या ठिकाणी प्रेमामध्ये छंदामध्ये तो साधक आनंदाने गातो नाचतो उड्या मारतो आणि त्या हरिरूपामध्ये तल्लीन होऊन जातो खऱ्या अर्थानं त्याचं कीर्तन चांगलं आहे नवे त्याची कीर्तन रूपी साधना चांगली आहे असं म्हणायला काही हरकत नाही महाराजांना विचारलं का हो महाराज असा हरिरूप झालेला साधक अर्थात एखादा साधक त्या ठिकाणी हरिरूप होतो पण एखादा जीव आणि त्या जीवाने हरीचं कीर्तन का करायचं तर महाराज उत्तर देत आहेत एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा महाराजांना विचारलं ठीक आहे महाराज पण तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कीर्तन नावाची साधना केली असेल कीर्तन नावाची भक्ती केली असेल तुम्हाला त्याच्यामधून काय लाभ झाला हो महाराज तुमच्या जीवनात काय उरलं आणि तुमच्या जीवनात काय निघून गेलं तुमच्या जीवनात काय राहिलं आणि काय सरलं महाराज म्हणतायत तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव विठ्ठला अर्थात या अभंगामधून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कीर्तन नावाच्या भक्तीचं वर्णन करतायत अर्थात भक्ती ही किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत शास्त्राने तर 9 पद्धतीच्या भक्तीचा विचार मांडलाय श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम अर्थात श्रवण नावाची भक्ती आहे अगदी नमन नावाची सुद्धा भक्ती आहे अगदी कीर्तन नावाची भक्ती आहे अगदी आत्मनिवेदन अशा अनेक पद्धतीच्या भक्तीचा विचार शास्त्रकार करतात पण सगळ्या भक्तीचा विचार आपण आज करणं शक्य नाही आणि म्हणून करता या अभंगापुरती मर्यादित असणारी कीर्तन नावाची ही भक्ती कीर्तन नावाची ही साधना या साधनेचा आपण विचार करणार आहोत विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री देव पंढरीनाथ भगवान
भक्तिशास्त्रातला आहे. प्रामुख्यानं भगवद्गीतेमध्ये कर्मशास्त्र, ज्ञानशास्त्र, भक्तिशास्त्र या सगळ्या शास्त्रांचा विचार आलेला आहे. परंतु या अभंगाचा जर विशेष आपण पाहिला तर भक्तीच्या द्वारे तुकाराम महाराज सांगतायत. साहित्यशास्त्रामध्ये आलेले एक महत्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. कर्माचे हात असावेत, ज्ञानाचे नेत्र असावेत आणि भक्तीचं हृदय असावं. अर्थात आपल्या हाताने चांगलं काम करता यावं, आपल्या नेत्राने आपल्याला ज्ञानाचं ग्रहण करता यावं, अंतःकरणामध्ये भक्तीची साठवणूक करता यावी. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. अर्थात मुख पवित्र करायचं असेल तर मुखावाटे आपण भगवान परमात्म्याचं चिंतन केलंच पाहिजे. विठ्ठला अशा अनेक पद्धतीच्या द्वारा शास्त्रकाराने आपल्याला भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. भक्तीचं महात्म्य पाहताना या अभंगाच्या द्वारा आपल्याला कीर्तन भक्तीचं महात्म्य पाहायचं आहे. तसं पाहायला गेलं तर 4 पद्धतीच्या कीर्तन भक्तीचा या ठिकाणी महिमा शास्त्रकारांनी गायलेला आहे. अगदी नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि स्वरूप संकीर्तन. अगदी संक्षिप्त रूपामध्ये सांगतो. नाम संकीर्तन म्हणायचं कशाला, गुण संकीर्तन म्हणायचं कशाला, लीला संकीर्तन म्हणायचं कशाला आणि स्वरूप संकीर्तन म्हणायचं कशाला. भजन करा विठ्ठल. सततम कीर्तयंतो माम. अर्थात भगवान परमात्म्याचं चिंतन जिथं सतत सतत चालतं. अगा कीर्तनाचे निनटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामचिना हे पापाचे ऐसे केले. अर्थात जिथं जिथं भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालतं तिथं तिथं पापाचा लवलेशी शिल्लक राहत नाही. विठाला 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 द्वारकेमध्ये कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता अर्जुन सखा आला. अर्जुनाला पाहिल्याबरोबर कृष्णाला खूप मोठा आनंद झाला. सिंहासनावरून उतरले कृष्ण परमात्मा, अर्जुनाला मिठी मारली, हाताला धरलं आणि स्वतःच्या जागेवरती बसवलं. देवाशिवाय भक्ताला स्वतःच्या जागेवर कुणी सुद्धा बसवत नाही. लक्षात ठेवा, किती मोठा मंत्री झाला तरी सुद्धा आपली खुर्ची कार्यकर्त्याला देत नाही, पण जगाचा असणारा मालक आपल्या भक्ताला आपल्या जागेवरती बसवतो. हे देवाचं असणारं विशेष आहे. कृष्ण परमात्मा म्हणतायत या खोलीमध्ये एक तर मी आहे आणि दुसरा अर्जुन आहे. आम्हा दोघांशिवाय दुसरं कुणी सुद्धा नसताना मग हा कृष्ण परमात्म्याचा अर्थात माझ्या नामाचा ध्वनी कुठून येतोय. पण देवाला तो अत्यंत आवडायला लागला. देवाने पाहिलं आम्हा दोघांशिवाय दुसरं कुणीच नाही. झोपलेल्या अर्जुनाच्या देहाला कान लावला आणि पाहिलं. आश्चर्य असं महाराज, झोपलेला अर्जुन सुद्धा झोपेमध्ये देवाचं नामसंकीर्तन करतो, पण कीर्तनामध्ये जागी असणारी माणसं सुद्धा देवाचं भजन करायला तयार होत नाहीत. बोला, तुमच्या काय डिमांड्स आहेत? मला कारलं नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीशे. असं पाहायला जातं. पुराणामध्ये अनेक अशा पद्धतीची उदाहरणं दिल्या जातात की ज्या भक्ताने त्या ठिकाणी नाम संकीर्तनाच्या द्वारा आपलं जीवन हे सुखमय बनवून घेतलं. अगदी पापाचे डोंगरच्या डोंगर नाहीसे करून घेतले. वाल्या कोळ्याचं उदाहरण त्यामध्येच एक येतं. याच्यापेक्षा वेगळं जर बोलायचं झालं तर अगदी पुराणामध्ये अजून एक उदाहरण सापडतं. लक्ष देऊन ऐका, 2 मिनिटात सांगतो. द्वारकेमध्ये कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता अर्जुन सखा आला. अर्जुनाला पाहिल्याबरोबर कृष्णाला खूप मोठा आनंद झाला. सिंहासनावरून उतरले कृष्ण परमात्मा, अर्जुनाला मिठी मारली, हाताला धरलं आणि स्वतःच्या जागेवरती बसवलं. देवाशिवाय भक्ताला स्वतःच्या जागेवर कुणी सुद्धा बसवत नाही. लक्षात ठेवा, किती मोठा मंत्री झाला तरी सुद्धा आपली खुर्ची कार्यकर्त्याला देत नाही, पण जगाचा असणारा मालक आपल्या भक्ताला आपल्या जागेवरती बसवतो. हे देवाचं असणारं विशेष आहे. अर्जुनाला विचारलं, कसं काय चाललंय अर्जुना, हस्तिनापुरामध्ये सगळं व्यवस्थित आहे का? खूप थकून भागून आलायस, लांबून आलायस, विश्रांती घे. अर्जुनाला विश्रांती घेण्याकरता शयन कक्षामध्ये नेलं. वरतून चादर टाकली, देव बसले. देवाच्या लक्षात आलं, रुक्मिणी आईसाहेबांनी मला सांगितलंय की आज तरी देवा लवकरात लवकर वेळेवरती या, कारण घरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तुमच्याशिवाय उद्घाटन होणार नाही. तुम्ही आले तर कार्यक्रम सुरू होईल, अन्यथा होणार नाही. देव विचार करतायत, गेलं पाहिजे, उठायला पाहतायत. तोपर्यंत कृष्ण परमात्म्याच्या कानावरती कृष्ण नामाचा ध्वनी येतोय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव. कृष्ण परमात्मा म्हणतायत या खोलीमध्ये एकतर मी आहे आणि दुसरा अर्जुन आहे, आम्हा दोघाशिवाय दुसरं कुणी सुद्धा नसताना मग हा कृष्ण परमात्म्याचा अर्थात माझ्या नामाचा ध्वनी कुठून येतोय. पण देवाला तो अत्यंत आवडायला लागला. देवाने पाहिलं आम्हा दोघाशिवाय दुसरं कुणीच नाही. झोपलेल्या अर्जुनाच्या देहाला कान लावला आणि पाहिलं. आश्चर्य असं महाराज, झोपलेला अर्जुन सुद्धा झोपेमध्ये देवाचं नाम संकीर्तन करतो, पण कीर्तनामध्ये जागी असणारी माणसं सुद्धा देवाचं भजन करायला तयार होत नाहीत. विठ्ठल देव तिथंच डोलायला लागले, तिथंच बसले. तिकडून रुक्मिणी आईसाहेबांनी सत्यभामा मातेला पाठवलं, जा तुम्ही पुढे जा आणि देवाला पुढे घालून घेऊन या. असं म्हटल्यानंतर सत्यभामा आल्या, दरवाजातून हाक मारली, ओ देवा, मोठ्याने हाक मारली. सत्यभामेकडं त्या ठिकाणी देवाने पाहिलं, नुसता हात केला. सत्यभामा आईसाहेब गप्प बसल्या. खरं सांगू का, ती सत्यभामा होती म्हणूनच गप्प बसली. आजकालची सत्यभामा काय गप्प बसायची नाही. सत्यभामा आईसाहेबांना जवळ बोलावलं, अर्जुनाच्या देहाला कान लावायला सांगितला. अर्जुनाच्या देहातून कृष्ण नामाचा ध्वनी सत्यभामा आईसाहेबांनी ऐकला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तो ध्वनी ऐकल्याबरोबर सत्यभामेनं टाळ उचलला, गळ्यात घातला आणि वाजवायला सुरुवात केली. सत्यभामा आईसाहेबांना अत्यंत आनंद व्हायला लागला. तिकडं रुक्मिणी आईसाहेब विचार करतायत, देव येत नाहीत म्हणून सत्यभामा आईसाहेबांना मी पाठवलं होतं, पण देव काय आले नाहीत. देव ही तिकडं, सत्यभामा आईसाहेब सुद्धा तिकडं. आता काय करायचं. नारद महर्षी तिथं नारायणाचा जप करत बसले होते. नारद महर्षींना सांगितलं, ओ नारद महर्षी, कार्यक्रम महिलांचा आहे, तुमचं इथं काय काम आहे, मग तुम्ही जा देवाला पुढं घालून घेऊन या. नारद महर्षी निघाले. नारद महर्षी दरवाजात उभे राहिले आणि नारद महर्षींनी आरोळी ठोकली, ओ देवा. नारद महर्षींकडे देवाने पाहिलं, हात केला. नारद महर्षी सुद्धा शांत झाले. जवळ बोलावलं, अर्जुनाच्या देहाला कान लावायला सांगितला. तोच कृष्ण नामाचा ध्वनी ऐकला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. त्या कृष्ण नामाच्या भजनामध्ये नारद महर्षी विना चिपळ्या वाजवून नाचायला सुरुवात केली. रुक्मिणी आईचा विचार करताय, एकही व्यक्ती माझं काम ऐकायला तयार नाही. आपलं काम जेव्हा कुणीच ऐकत नाही तेव्हा आपलं काम आपणच करायचं असतं. म्हणून रुक्मिणी आईसाहेब तिथून ताड करणं निघाल्या. पदर खोवला. पदर खोवलेल्या स्त्रीपासून अत्यंत सावध असलं पाहिजे, कारण का हा व्यवहारातला विषय आहे, जास्त खोलात जाण्यासारखं नाही. परंतु जिथं जिथं अग्नी भडकलेला असतो तिथून आपण लांबून गेलेलं बरं. विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब आल्या, दरवाजामध्ये उभ्या राहिल्या आणि मोठ्याने आरोळी दिली, ओ देवा. देवाने पुन्हा हात केला. गंमत असे, देवाला 16,108 बायका होत्या, पण देवाने नुसता हात केला तरी सगळ्याच गप्प बसायच्या. आपल्याकडे एखादीच असते, पण आपण जर हात केला तर असा हात खाली केला जातो. अर्थात आपल्याच्याने एकही गप्प बसणार नाही. अर्थात हे तुमचं सांगतोय. विठ्ठल अशा पद्धतीनं कृष्ण नामाचं भजन रुक्मिणी आईसाहेबांनी सुद्धा ऐकलं. रुक्मिणी आईसाहेब तिथंच डोलायला लागल्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मृदंग पडला होता, गळ्यात घातला, वाजवायला सुरुवात केली. आणि हे सगळं होत असताना आता भजन म्हटल्यानंतर थोडासा गोंधळ होणारच की हो महाराज. भजन चालू झालं. त्या भजनाच्या गोंधळानं झोपलेला अर्जुन खडबडून जागा झाला. अर्जुनाने देवाकडे पाहिलं तर हा सगळा प्रकार तिथं चालू होता. अर्जुन म्हणतोय, देवा, आज तुमच्याकडे काय उत्सव आहे का? आज तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे का? तुमच्याकडे काय सप्ताह आहे का? अर्जुनाला देवाने सांगितलं, अर्जुना, आज आमच्याकडे उत्सव असा आहे, आजवर जे तुझ्या मनामध्ये गुपित होतं ते भगवंताचं नाम आज जग जाहीर झालं, याचाच आज उत्सव आहे. विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धतीचं असणार भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन जो जो भक्त करतो त्याच्या जीवनामध्ये अत्यंत अशा पद्धतीची हरिभक्ती, हरिरूपता त्याला प्राप्त होते. पुढं चला, पुढचं कीर्तन आहे ते म्हणजे गुणसंकीर्तन. कशाला म्हणायचं गुणसंकीर्तन? कशाला म्हटलं जातं? ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साहे गुणवर्य वसती जेत. म्हणून येतो हा भगवंतू. या सगळ्या गुणांचा गुणानुवाद करणं यालाच गुणसंकीर्तन अशा पद्धतीचं म्हटलं जातं. मग यशाचं गुणगान करा. भगवान परमात्मा यशवंत आहे, श्रीवंत आहे, औदार्यवंत आहे. भगवान परमात्मा यशस्वी औदार्य, ज्ञानवंत आहे, ज्ञानवंत सुद्धा आहे.
औदार्यवान आहे, ज्ञानवंत आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, भगवान परमात्म्याच्या वैराग्याची काय चर्चा करावी. चित्रकूट पर्वतावरून राम प्रभू चालत होते, पायामध्ये काटा मोडला. प्रभूच्या पायातून लक्ष्मणाने काटा काढला, पायातून रक्त आलं. प्रभू त्या काट्याला बोलतायत, काट्या माझ्या पायात मोडला, माझी काही तक्रार नाही, पण याच वाटेने माझा भाऊ भरत येणार आहे, त्या भरताच्या पायात तू मोडायचं नाही. काटा हसला, प्रभूला म्हटला, प्रभू तुमचे पाय कोमल आहेत, मी तुमच्या पायात मोडलो ते तुम्हाला सहन झालं, मग भरताला का सहन होणार नाही. देवाने सांगितलं, अरे भरत ज्याला या वाटेने जाईल त्याच्या पायात जर तू मोडला तर भरत विचार करील, याच वाटेने माझा दादा गेलाय, माझ्या दादाच्या पायात सुद्धा असेच काटे मोडले असतील. या सगळ्या दुःखाने भरताचं अंतकरण फाटून जाईल. भरत स्वतःच्या दुःखाने दुःखी होणार नाही, पण या रामाला झालेल्या दुःखानं दुःखी होईल. म्हणून काट्या माझ्या पायात मोडला, माझी काही तक्रार नाही, पण माझ्या भरताच्या पायात तू मोडायचं नाही. याला म्हणायचं भगवान परमात्म्याचं वैराग्य. इतकं मोठं वैराग्य आहे. या सगळ्या गुणांचा गुणानुवाद करणं याला गुणसंकीर्तन म्हणा. पुढे चला, भगवान परमात्म्याचं लीला संकीर्तन सुद्धा आहे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या ज्या काही लीला केल्या त्या सगळ्या लीलांचा गुणानुवाद करणं याला लीला संकीर्तन असं म्हटलं जातं. या लीलांचा गुणानुवाद करू. सर्वांनी एकदा भजन करा, विठ्ठला विठ्ठला. भक्त चित्त धृत लीला संकीर्तन, अभिमान विवर्जक लीला संकीर्तन, अद्भुत लीला संकीर्तन, देहवा विवर्जक लीला संकीर्तन, मनमोहक लीला संकीर्तन, या सगळ्या लीलांचं गुणगान करणं याला लीला संकीर्तन म्हणा. आणि शेवटचं ते स्वरूप संकीर्तन इतकं सोपं आहे की भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करणं याला स्वरूप संकीर्तन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. काय सांगू तुला, माझे पतिराज किती हुशार आहेत. काय सांगू तुला, पहिली म्हणते दुसरीला, अगं काय सांगू तुला. सोमपिलिकितम पत्रम परो न वाचयती, त्यांनी लिहिलेलं पत्र दुसरं कुणाला सुद्धा वाचता येत नाही, एवढे माझे पतिराज हुशार आहेत. दुसरी म्हणायला लागली, तुझे तरी पती कमीच हुशार आहेत. कसं काय, तुझे तरी पती सोमपिलिकितम पत्रम परो न वाचयती, पण माझे पती इतके हुशार आहेत, सोमपिलिकितम पत्रम स्वयं न वाचयती. कीर्तनामध्ये बोलून गेलो. चांगल्या विचारांचं आपण वर्गीकरण केलं पाहिजे, चांगले विचार घेतले पाहिजे. चांगलं ते घ्या, वाईट ते जुनं ते टाकून द्या. एक व्यक्ती रोज कीर्तनाला यायला लागला, नवीन चपला घेऊन चालला आणि जुन्या चपला आणून सोडायला लागला. अर्थात चांगलं घ्यायचं ते हे चांगलं घ्यायचं नाही, चांगले विचार अनुकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. 2 व्याख्या करतो, लक्ष देऊन ऐका, अतिशय महत्वाचे आहेत. स्वतःच्या सुखासाठी जे अमृत पितात त्याला देव म्हणतात. स्वतःच्या सुखासाठी जे अमृत पितात त्याला देव म्हणतात, पण दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः जे विष पितात त्यांना महादेव म्हणतात. अर्थात आपल्याला सुद्धा या महादेवांसारखं जीवन जगता आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्यावरती प्रेम करता आलं पाहिजे. हम शिकार पे गए थे. विठ्ठला 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 विठ्ठला. तर भगवान परमात्मा किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ठेवणिया, पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नखेळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे ते तिची शोभा. अर्थात भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णनच करू शकत नाही. काही गोष्टी अशा असतात त्याचं वर्णन करता येतं, तर काही गोष्टी अशा असतात त्याचं वर्णन करता येत नाही. नव्हे नव्हे काही यथार्थ गोष्टींचं वर्णन करावं, काही अयथार्थ गोष्टींचं वर्णन करू नये. अर्थात काही ठिकाणी संतांचं वर्णन केलं जातं त्याला यथार्थ वर्णन म्हणा, काही ठिकाणी देवाचं वर्णन केलं जातं त्याला यथार्थ वर्णन म्हणा, पण काही ठिकाणी जीवाचं वर्णन केलं जातं त्यावेळेला ते अयथार्थ ठरतं. बघा, 2 नवीन लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या गावी आल्या, नागपंचमीचा सण होता आणि दोघी जण एकमेकीमध्ये बोलायला लागल्या, आपल्या पतीचं वर्णन करायला लागल्या. काय सांगू तुला, माझे पतिराज किती हुशार आहेत. काय सांगू तुला, पहिली म्हणते दुसरीला, अगं काय सांगू तुला. सोमपिलिकितम पत्रम परो न वाचयती, त्यांनी लिहिलेलं पत्र दुसरं कुणाला सुद्धा वाचता येत नाही, एवढे माझे पतिराज हुशार आहेत.
दुसरी म्हणायला लागली तुझे तरी पती कमी हुशार आहेत. कसं काय? तुझे तरी पती स्वमपिलिखितम पत्रम पोरोन वाचयती, पण माझे पती इतके हुशार आहेत स्वमपिलिखितम पत्रम स्वयं न वाचयती. अर्थात त्यांनी स्वतः लिहिलेलं पत्र त्यांना स्वतःला सुद्धा वाचता येत नाही. अर्थात हे वर्णन अयथार्थ वर्णन आहे. विठ्ठला मग हे कीर्तन चांगलं आहे असं महाराज सांगतायत. मग कोणतं कीर्तन? नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, या सगळ्या कीर्तनाचा विचार करताना महाराज म्हणतायत हे कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे. अभंगाचं प्रथम चरण. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतायत कीर्तन हे चांगलं आहे, कीर्तन हे चांगलं आहे. दोन वेळेला सांगतायत. अर्थात एखादी गोष्ट जर अति चांगली असेल तर ती पुन्हा पुन्हा सांगण्याचा त्या ठिकाणी नियमच आहे महाराज. अर्थात संत वाक्यामध्ये दुरुक्ती नावाचा दोष लागत नाही. अति महत्वाची गोष्ट आहे. कीर्तनाशिवाय जीवनामध्ये दुसरं काही चांगलं नाही. म्हणून कदाचित महाराज सांगत असतील कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. मी एकदा असंच कीर्तनामध्ये बोलून गेलो. चांगल्या विचारांचं आपण वर्गीकरण केलं पाहिजे, चांगले विचार घेतले पाहिजे. चांगलं ते घ्या, वाईट ते जुनं ते टाकून द्या. एक व्यक्ती रोज कीर्तनाला यायला लागला, नवीन चपला घेऊन चालला आणि जुन्या चपला आणून सोडायला लागला. अर्थात चांगलं घ्यायचं ते हे चांगलं घ्यायचं नाही, चांगले विचार अनुकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठला महाराजांना विचारलं का हो महाराज, तुम्ही म्हणताय कीर्तन चांगलं आहे, कीर्तन चांगलं आहे, याच्याने अंग सुद्धा हरिरूप होऊन जातं असं तुम्ही आम्हाला सांगितलं. महाराज आमचा प्रश्न आहे तुम्हाला, हरिरूप झालेला साधक आम्ही ओळखायचा कसा? ते अभंगाचं द्वितीय चरण. सांगितलं हरिरूप झालेला साधक ओळखायचा कसा? जो प्रेमामध्ये, आनंदामध्ये, छंदामध्ये गातो, नाचतो, उड्या मारतो, हरिरूप होऊन जातो, तो खऱ्या अर्थाने हरिरूप झालेला साधक. त्याचं कीर्तन चांगलं आहे किंवा तो हरिरूप झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. प्रेम म्हणायचं तरी कशाला हो? तत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षणम अशी व्याख्या शास्त्र करते. अर्थात दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करणं यालाच खऱ्या अर्थानं प्रेम असं म्हटलं जातं. बघा पुराणामध्ये कथा येते, समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनाच्या वेळेला त्यातून अमृत निघालं आणि त्यातून विष सुद्धा निघालं. समुद्र मंथन झालं, ज्यावेळा अमृत निघालं त्यावेळा सगळ्या देवांनी प्राशन केलं, परंतु ज्यावेळा विष निघालं कोण प्राशन करणार? सगळे घाबरायला लागले. मग चला म्हणे भोळ्या शंकराकडं. मग भोळ्या शंकराकडे गेले आणि शंकर परमात्म्याला विनंती केली, या त्रिभुवनाला वाचवायचं असेल तर हे विष तुम्हाला प्राशन करावं लागेल. शंकरांनी विचार मनातल्या मनात केला असावा, ज्यावेळा अमृत निघालं त्यावेळा आमची आठवण लवकर केली नाही यांनी, परंतु आता विष निघाल्याबरोबर लगेच आमची आठवण यांच्या लक्षामध्ये आलं. काही हरकत
हरकत नाही. महादेवाने तसा विचार केला नाही. महादेवाने तो विषाचा कलश घेतला आणि ते विष कंठामध्ये साठवलं. पोटामध्ये सुद्धा जाऊ दिलं नाही, कारण पोटामध्ये रामाला साठवल्या जातं, पोटामध्ये विष साठवल्या जात नाही. कंठामध्ये विष साठवलं. नीलकंठेश्वर नाव त्यांना प्राप्त झालं. 2 व्याख्या करतो, लक्ष देऊन ऐका, अतिशय महत्वाचे आहेत. स्वतःच्या सुखासाठी जे अमृत पितात त्याला देव म्हणतात. स्वतःच्या सुखासाठी जे अमृत पितात त्याला देव म्हणतात. पण दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः जे विष पितात त्यांना महादेव म्हणतात. अर्थात आपल्याला सुद्धा या महादेवांसारखं जीवन जगता आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्यावरती प्रेम करता आलं पाहिजे. पण प्रेमामध्ये श्रद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रेमामध्ये विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आत्मविश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज. आत्मविश्वास कसा असावा बघा. एक विद्यार्थी शाळेतून घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्याचे वडील त्याला भरपूर मारायला लागल्याच्या नंतर शेजाऱ्यांनी विचारलं, का हो तुम्ही तुमच्या मुलाला का मारता? त्यांनी सांगितलं, आमच्या मुलाचा उद्या 10वीचा निकाल आहे. मग तुम्ही आजच त्याला का मारता? मी उद्या गावाला चाललोय. आपला मुलगा नापास होणार आहे. कसला आत्मविश्वास आहे महाराज. बऱ्याच वेळा असं होतं, नको त्या गोष्टीत आपला आत्मविश्वास होतो, पण जिथं विश्वास टाकला पाहिजे भगवंताच्या प्रेमामध्ये विश्वास आणि श्रद्धा अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. ती विश्वास आणि ती श्रद्धा जोपर्यंत भगवान परमात्म्याच्या चरणावरती आपण ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला हरिरूप होता येणार नाही. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. महाराज सांगतायत, अरे बाबांनो, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे, म्हणून त्याचं चिंतन त्याचं कीर्तन आपण केलं पाहिजे. महाराजांना पुढे विचारलं, काय हो महाराज, आम्ही त्याचं कीर्तन करू, आम्ही त्याचं चिंतन करू, पण तुम्हाला याने काय लाभ झालेला आहे? महाराज सांगायला लागले, माझ्या जीवनातलं भय चिंता सगळीच्या सगळी निघून गेली. तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे, प्रेमे छंदे नाचे डोले, हारपले देह भाव. निश्चित रूपेण याती आयाती ती नियत. निश्चित रूपानं केलेलं कर्म भोगायला. विठाला 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 कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देह भाव. भगवान परमात्म्यावरती खऱ्या अर्थाने प्रेम आणि खऱ्या अर्थाने विश्वास जर कुणी टाकलेला असेल तर गोपिकांनी महाराज, लाली मेरे लाल की जित देखो उत लाल, लाली देखने मैं गई मैं भी हो गई लाल. अर्थात भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून जाणाऱ्या गोपिका खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्यावरती प्रेम करणाऱ्या अशा गोपिका ठरल्या महाराज. काय गोपिकांचं प्रेम सांगावं. भगवान परमात्म्याचा अवतार आणि त्या गोकुळामध्ये ज्यावेळा झाला त्यावेळा सगळ्या गोपिकांनी गर्दी केली. गर्गाचार्य आले होते. गर्गाचार्य म्हणत होते, अगं गोपिकांनो, तुम्ही जर कृष्ण परमात्म्याचा चेहराच पाहत बसले तर घरचं काम कोण करेल? त्यावेळा गर्गाचार्यांना गोपिका म्हणाल्या, गर्गाचार्य तुम्ही आम्हाला काही सांगू नका, आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. त्यावेळा गर्गाचार्यांनी बऱ्याच वेळा उदाहरणं देऊन सांगितलं, पण
त्या ठिकाणी त्या गोपिकांना पटलं नाही. गोपिकांनी देखील गर्गाचार्यांना उदाहरणं सांगितली आणि गर्गाचार्यांना पटवून दिलं की कशा पद्धतीचं आम्ही भगवान परमात्म्यावरती प्रेम करतो. तसंच जर आपण साधकांनी देवावरती प्रेम केलं तर प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. महाराजांना विचारलं का हो, जीवानी देवाचं कीर्तन करावं असं तुम्ही सांगता, देवा करता काही मर्यादा नाही का? महाराज सांगतायत, अरे बाबानो, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे, म्हणून त्याचं चिंतन त्याचं कीर्तन आपण केलं पाहिजे. महाराजांना पुढे विचारलं, काय हो महाराज, आम्ही त्याचं कीर्तन करू, आम्ही त्याचं चिंतन करू, पण तुम्हाला याने काय लाभ झालेला आहे? महाराज सांगायला लागले, माझ्या जीवनातलं भय चिंता सगळीच्या सगळी निघून गेली. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे, प्रेमे छंदे नाचे डोले हारपले देहभाव. या ठिकाणी आज या कीर्तन सेवेची आणि या ठिकाणी सांगता होत असताना आपण सद्गुरु जोग महाराजांच्या चरणावरती ही सेवा आपण अर्पण करू. आपल्या आपल्या माता पित्यांच्या चरणावरती, आपल्या बांधवांच्या चरणावरती, इष्ट देवतेच्या चरणावरती ही सेवा अर्पण करू आणि या सेवेकरता सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींच्या चरणावरती सुद्धा ही सेवा आपण अर्पण करूया आणि या ठिकाणी आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली. जय जय